हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे गुरुवार. आज तुम्हाला मी गुरुवारचं रुटीन दाखवते. खूप बिझी असतं कारण गुरुवारची पूर्ण देवबत्ती असते, सगळं देव साफ करून सगळ्या गोष्टी असतात. आणि आता थोडंसं लेट झालं कारण थोडासा घसा खराब आहे, त्याच्यामुळे रात्रभर झोप नाही. वाफ घेतली रात्री तेव्हा कुठे झोपली, नाक थोडंसं जॅम झालंय सर्दीमुळे. आणि आता ते एका साईडला चहा ठेवली आणि आता डाळ भाताचा कुकर लावते कारण आता अवनीला थोड्या वेळाने शाळेत जायचंय. सो तुम्हाला दाखवते आता मी. बघा आता इथे आता चहा ठेवली आहे. सो आता मी इकडे कुकर लावतीये आणि कुकर लावल्याच्या नंतर मग बाकीची सगळी कामं केली. अक्षय आणि अवनी झोपले होते, त्यांना मी मुद्दामच नाही उठवलं कारण तेवढा टाईम झाला नव्हता त्यांचा उठण्याचा. आणि अक्षयला पण रात्री खूप बरं नव्हतं वाटत, सेम सर्दी खोकल्याचा मला पण आणि त्याला पण त्रास होत होता. आणि हा रात्रीचा भात होता, थोडासा उरला होता, तर मी म्हटलं की जाऊ दे, ह्याला लावते कुकरला आणि मीच खाते. मी रात्रीचा भात दोघांना अजिबात देत नाही, मीच खाते. आणि शिळं अन्न मोस्टली आम्ही नाहीच खात कारण उरतच नाही. मी मोस्टली तिघांपुरती जेवढं सफिशियंट आहे तेवढंच बनवते. भात मात्र माझा नेहमी राहतो, माहिती नाही भाताचं, कारण आम्हाला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही. चपाती किती असते तरी मला स्वतःला भात खाल्ल्याशिवाय जमत नाही. आणि नंतर ओटा बी सगळं क्लीन केला बिकॉज थोडं थोडं पण काम केल्याच्या नंतर खूप घाण होतं. पण जास्त तसंच ठेवलं तर मग ते जास्त वेळाने मग ते अजून जास्त एक्स्ट्राचं काम पडतं, म्हणून मी तिला तिथे लगेच साफ करून घेत होती. आणि त्याच्यानंतर मग मी पीठ मळायला घेतलं कारण अक्षयला चपाती आणि चहा त्याचं फेवरेट आहे. त्याला गरम गरम चपाती आणि चहा दिली ना त्याचा नाश्ता होऊन जातो. मला टेन्शन नसतं वेगळं काय बनवायचं, चपाती आणि चहा दिली की झालं. म्हणजे असं वेगळं काय बनवत नाही बसत मी, कारण त्याला तेच जास्त करून आवडतं, गरम गरम चपाती. आणि मग ते चपातीचं पीठ वगैरे मळून झाल्यानंतर मग मी त्यांना उठवायला गेली दोघांना. दोघंही झोपले होते, म्हटलं जाऊन दे, झोपलेत तर कशाला. पण नंतर जेव्हा त्यांचा उठायचा टायमिंग झाला मग मी त्या दोघांना पण उठवलं. सगळ्यात पहिले अवनी उठली कारण तिला मेन लवकर जायचं होतं. आणि अक्षयला मी मुद्दाम नाही उठवलं, म्हटलं जेव्हा त्याला उठायची इच्छा होईल तेव्हा उठेल तो, कारण तो पण झोपला नव्हता. त्याच्यामुळे मग त्याला मी उठवायची हे केली नाही, जास्त घाई केली नाही. आणि मग नंतर आम्ही दोघीजणी खायला बसलो. मग माझ्या चपात्या रेडी झाल्या, चहा, डाळ पण रेडी होती. साईडला मी पाणी ठेवलं होतं अवनीला तापवायला. आणि मग अवनी स्कूलला गेली आणि मध्ये मी पूर्ण विसरून गेली व्हिडिओ काढायची. आणि तिला अक्षयच गेला सोडायला. आणि मी आता देवपूजा करते. पूर्ण देवपूजा झाली आहे, पूर्ण मी धुतलेच, म्हणजे अंघोळ वगैरे देवांना घालून झाली, स्वामींना पण सगळं करून झालं. आणि म्हटलं तो मी याच्या अगोदर पण तो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामुळे मी म्हटलं सारखं सारखं काय तेच म्हणून मग मी त्याचा काय व्हिडिओ शूट नाही केला. आणि भेंड्याची भाजी, म्हणजे भेंडी आणलीत, भेंड्याची भाजी आता बनवायची, अजून बनवली नाही आहे. पण म्हटलं पहिले देवबत्ती करून घेते आणि मग भेंड्याची भाजी बनवते. आणि आता देवबत्ती करते, झालं आता फक्त दिवा लावायचा आहे देवापुढे. मग माझी देवबत्ती पण झाली. लेट झालं कारण सकाळचं कसं होतं, तिचं शाळा असल्या कारणाने मग, आणि लेट पण उठतो कारण सकाळचा डब्बा वगैरे नसतो. मी लास्ट टाइमच बोलली होती, त्याच्यामुळे की आम्ही सकाळी 7-8 वाजता असं काही उठत नाही, 8:30-9 पर्यंत उठतो आम्ही. त्याच्यामुळे मग सगळं राहून जातं, अर्धी कामं. नंतर मग माझी खूप घाई असते करायची. आणि मग त्याचा अक्षयला नाश्ता असतो जाताना, तो काही ना काहीतरी कंपल्सरी खाऊनच जातो नाश्ता. त्याला नुसतं चहा बिस्किटावरती होत नाही त्याचं. मग कधी मी ब्रेड असं वेगवेगळं काही ना काहीतरी एक दिवस ॲड करून त्याला म्हणजे वेगवेगळं देत असते. सो आता देवबत्ती वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. सो आता माझी दिवाबत्ती झालेली आहे सॉरी. आणि हार नाही आणलेत. हार तर थोड्या वेळाने अक्षयला सांगते घेऊन यायला सांगते थोड्या वेळाने हार. हे बघा स्वामी आमचे. ही भेंडी मी आणले, धुवून ठेवलेली. म्हणलं थोडे तर त्यांना फुसते आणि कापून मग त्याची पटकन भाजी करते. प्रत्येकाची पद्धत असेल वेगळी. मी कांदा, लसूण आणि मिरचीवरती करते. सो भेंडी आता धुवून घेतली होती आणि लसूण कांद्यावरती करणार आहे मी. सगळा पसारा इकडे अवनी गेली स्कूलला, सर्व आवरायचंय. तुमच्या घरी पण असेच घाण होत असेल, मे बी नसेल पण होत. काय लोकांना खूप क्लीन ठेवायला आवडतं, मला पण आवडतं असं नाहीये. बट कसं घाई असते तेव्हा आपल्याला कळत नाही की किती घाण झाली, काय झालंय वगैरे. सो आता मी पटकन ह्याची भेंडीची भाजी तर करून घेते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, मे बी असते सुद्धा. आता मी याच्यावरतीच करणार आहे, कांदा, लसूण आणि मिरचीवरती करणार आहे.
सगळं आता इकडे कापून ठेवलंय. आता फोडणी देते. पहिले आता भेंडी आहे ती फक्त पहिले आधी फ्राय करून घेते याच्यामध्ये आणि मग कांदा आणि हे सगळ्याची फोडणी देते. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. कोणी वेगळ्या पद्धतीने सुद्धा करत असेल, मे बी, माहिती नाही. प्रत्येकाची पद्धतीवर डिपेंड असतं. आता इकडे माझी भाजी होते आणि सगळं आता पहिले मी फ्राय करून घेते भाजी आणि मग नंतरच फोडणी देणार आहे. आता फोडणी देते भाजीला. प्रत्येकाची पद्धत असेल वेगळी, मे बी, माहीत नाही. आणि भेंड्याची भाजी मला अजिबात आवडत नाही. अक्षयला फार आवडते. अक्षयची फेवरेट आहे आणि अक्षयसाठीच, एकट्यासाठीच केली आहे. कारण अवनी आणि मी दोघं पण नाही खात. आम्ही कोणत्याच भाज्या खात नाही, खरंच सांगते. फक्त कडधान्य, ते पण मी खाते, अवनी नाही खात. अवनीला नॉनव्हेज सगळ्यात जास्त आवडतं आणि अक्षयसाठीच मी भाजी केली होती. आणि मला बाजूच्या काकींनी भाजी दिली होती छोलेची, सो मी तीच खाल्ली. आणि मग आता इकडे माझी भाजी रेडी आहे आणि मी ते कोकम टाकते. खूप जण टाकत पण असतील, खूप जण नाही पण टाकत असतील कोकम. जेवण वगैरे मी बनवलं. भेंड्याची भाजी म्हणून डाळ बनवली, सर्व झालेलं. आणि नंतर मी लावला फोन चार्जिंगला आणि नंतर मी जेवायला घेतलं. TV बघत बसली आणि मग नंतर त्याचा व्हिडिओच पुढचा मी काढला नाही आणि विसरूनच गेली व्हिडिओ काढायची. त्याच्यानंतर मग चार्जिंगवरनं लावला. त्याच्यानंतर मी सलूनमध्ये गेली, थोडंसं काम होतं ते पण केलं. तरी माझ्या ध्यानातच नाही की मी व्हिडिओ काढत होती, त्याच्यामुळे राहून गेलं. आणि आता घरी आली, म्हटलं अरे व्हिडिओ मी कंटिन्यू नाही केली. म्हटलं तुला आता हे करते. आणि अवनी अजून शाळेतून नाही आली, आता येईल ती स्कूलमधून. एक जण आहे, म्हणजे आम्ही अल्टरनेट जातो सोडायला आणायला, सो त्या गेल्यात आता आणायला. मग ती आल्याच्या नंतर मग आता मला मठात पण जायचे. आज गुरुवार आहे, तर मग थोड्या वेळाने मठात पण जाऊ. आरतीसाठीच जाऊ कदाचित, बघू आता, डिपेंड्स मूडवर नाही म्हणता येणार. टाईम कसं मॅनेज होतं त्याच्यावरती डिपेंड आहे आरतीचं. सो बघू आता. अवनी आल्याच्या नंतर चहा वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. सो आता आम्ही निघते मठात जाण्यासाठी. मी आणि अवनी दोघंच आहोत अक्षय सलूनमध्ये. आणि मग मठातून आल्यावरती मग जेवण वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. आता मॅडम तयारी करतायत, कधीपासून तेच तिथेच चाललं. हे बघा, चल ना, आवर ना अवनी, आरती चालू झाली असेल. तिचं मेकअप काय संपत नाही, आता टिक्का लावणं चाललंय तिचं. बाजूलाच हळदी कुंकू, तर तिकडे गेली होती हळदी कुंकूवाला. आरती चालू झाली असेल. आणि आम्ही मठातून जाऊन आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि कुकर लावला. अक्षय गेला जेवून, त्याला बाहेरच होतं, मित्र ते सगळे बाहेर चालले, सो तो गेला. आणि आता आम्ही दोघीजणी जेवायच्या बाकी आहोत. सो आता तिला भात लावलाय गरम गरम आणि मी आता भात फ्रायच खाणार आहे. भात फ्राय करूनच खाणार आहे. आणि आज गुरुवार असल्या कारणाने काय नॉनव्हेज नाही वगैरे, साधंच जेवण, त्याच्यामुळे. आणि मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. चल अवनी, आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काय पण खाते.